विविध समस्यांना घेऊन आज नवी मुंबई मनसेने महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयावर शिट्टी वाजवा मोर्चा काढला। नेरूळ जुईनगर मधील खराब रस्ते, पदपथ, मलेरिया, डेंग्यूची साथ, अतिक्रमणाचा विळखा, बांगलादेशी फेरीवाले, अपुरा पाणी पुरवठा, करोडो रुपये खर्च करून बंद पडलेल्या वास्तू, उद्यानांची दुरावस्था, खेळाच्या मैदानांची वानवा अशा विविध नागरी समस्यांनी नेरूळ व जुईनगर मध्ये थैमान घातले आहे। या समस्यांचा जाब विचारण्यासाठी आज मनसेतर्फे शिट्टी वाजवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। एकीकडे महाराष्ट्रात मराठी हिंदी हा वाद जो आहे तो आहे आणि आंदोलनांचा पर्व जे आहे ते महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यातही मनसे अग्रणीमध्ये आहेत। यात नवी मुंबईमध्ये यापूर्वी मनसेकडून ढोल वाजवा हा आंदोलन करण्यात आला आणि आज नवी मुंबईमध्ये नेरूळ विभाग कार्यालयाच्या विरोधात आज पुन्हा मनसे आक्रमक दिसते। शिट्टी वाजवा आंदोलन आहे। गजानन काळे आपल्या सोबत आहेत। सर, नेमका आजचे मुद्दे नेमके काय आहेत तुमचे? आम्ही काही दिवसांपूर्वीच बेलापूर वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढला होता। सगळ्याच 8 वॉर्ड ऑफिसवरती आम्ही काही अंतराने मोर्चा काढणार आहोत। नेरूळ मधल्या समस्या सुद्धा प्रचंड तीव्र झालेल्या आहेत। नेरूळ दोन्ही स्टेशनला आपण जर बघितलं, नेरूळच्या ईस्ट वेस्टला मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा आहे। सातत्याने आमची सगळी मंडळी पत्र देत आहेत, निवेदनं देत आहेत, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाकडून होताना दिसत नाही। फक्त जुजबी कारवाई करायची आणि तिथल्या राजकीय नेते आणि वॉर्ड अधिकारी आणि वॉर्ड अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असलेले खाली असलेले अधिकारी यांचं काय संगणमत आहे की तिथले फेरीवाले हटत नाही। मोठ्या प्रमाणात त्याच्यात बांगलादेशी फेरीवाले आहेत। फेरीवाला सर्वेक्षण झालेलं आहे, पण का नाही राबवलं जात आहे? त्यांना फेरीवाल्यांना एक विशिष्ट जागा का नाही दिली जाते, जे वर्षानुवर्ष इथे फेरीवाले आहेत? पाण्याचं सांगितलं जातं की आमचं धरण आहे, 24 तास आम्ही नवी मुंबईकरांना पाणी देतो। नेरूळ मध्ये 24 तास टॉवरची मंडळी सोडली तर सर्वसामान्य माणसाला 24 तास पाणी मिळत नाहीये। 2 तास पाणी येतं। सेक्टर 2, 8, 10 आपण नेरूळकरांना जाऊन विचारावं इथल्या अधिकाऱ्यांनी की काय पाण्याची समस्या आहे। LIGच्या घरांना अजूनही नोटिसा चालू आहे। कुठल्याही आड मार्गाने क्लस्टर आणायचे लोकांना विश्वासात न घेता अशा अनेक समस्या घेऊन रस्त्याचं डांबरीकरणाचा विषय, सगळं डांबर आज रस्त्यावरती आहे। पहिल्याच पावसात सगळं धुवून निघालेलं आहे। कुठल्याही पद्धतीची नाले सफाई झालेली आपल्याला दिसत नाहीये। वंडर पार्क असेल, वंडर पार्क मधले खेळणी असतील, सगळ्या गार्डन मधल्या खेळणी असतील, याची विल्हेवाट लागलेली आहे। प्रशासनाचं लक्ष नाही, ते लक्ष वेधायला आणि प्रशासनाची शिटी वाजवायला आजचा हा शिटी वाजवा मोर्चा। सर, प्रशासनाचं लक्ष नाही तुम्ही म्हणताय, पण अनेक वेळा असं बघितलंय की मनसे वेगवेगळ्या स्टाईल मध्ये नेहमी रस्त्यावर उतरते, आंदोलन करते महापालिकेच्या विरोधात, तरी कुठेतरी ही जे समस्या आहेत त्या मार्गी लागत नाही। कुठं पाणी नेमकं अडतंय? नाही, मला असं वाटतं की आतापर्यंत आम्ही निवेदन पत्र दिलेले आहेत। मागचा जो बेलापूरचा ढोल वाजवा मोर्चा झाला त्याच्यानंतर अनेक प्रश्न मार्गी लागलेले। जे 2 दिवसात सुटणारे होते ते 2 दिवसात सुटले, जे 10 दिवसात सुटणारे ते 10 दिवसात सुटले। दिवाळी गावला STPचं हे पाहिजे त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे, काही दिवसातच त्याची निवेदन निघेल। त्यामुळे या मोर्चानंतर प्रशासन जागा होतं की नाही, तर बेलापूर वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढल्यानंतर ते अनुभवाला मिळाले। आज परत एकदा आम्ही 70-80 विषय घेऊन आज हा मोर्चा काढणार आहे। नक्की जे प्रश्न लवकरात लवकर सुटणारे आहेत ते प्रशासनाच्या भोकांडी बसून आम्ही नवी मुंबईकरांसाठी करून देऊ। खूप खूप धन्यवाद। तर मनसेकडून असा दावा केला जातोय की या समस्याचा वाचा नक्कीच या मोर्चाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल, पण येणारी वेळ ठरवेल की ही जे आंदोलन आहे या आंदोलन कितपत यशस्वी ठरतं। कॅमेरा पर्सन राजीव शर्मासह गंगा सिंग राजपुरे, नवी मुंबई, नवराष्ट्र।